नाही, सरकार जर महाराष्ट्रात हे करत असेल तर काश्मीर टू कन्याकुमारी सगळीकडेच करावं ना. सिलेक्टिव्हली काय हे निर्णय घेतले जातात. आणि महाराष्ट्रावर काय विशेष प्रेम आहे की सगळ्याची नावं बदलत, उद्या महाराष्ट्राचंही नाव बदलतील काय सांगतायत त्यांचं. त्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्रातले जे महत्वाचे प्रश्न आहेत, मग शेतकऱ्यांचे असतील, शिक्षकांचे असतील, जलजीवन मिशन मध्ये होणारा भ्रष्टाचार असेल, खूप मोठी आव्हानं आज राज्यासमोर आहे. त्याच्या मला विचाराल तर महाराष्ट्र प्रचंड आर्थिक अडचणीतून चाललेला आहे. आणि हा माझा डेटा नाही, हा भारत सरकारचा डेटा आहे. आणि महाराष्ट्रातला क्राईम, पुण्यासारख्या शहरामध्ये भर दिवसा मेन रोडवर जिथे लाखो लोक रोज फिरतात तिथे ज्या क्रूर पद्धतीने हत्या काल झाली, आणि ही पहिली नाही आहे. मग पुण्याच्या लॉ अँड ऑर्डरचा विषयावर कधी चर्चा होणार. आणि हा सगळा डेटा जो क्राईम वाढलेला आहे, महाराष्ट्रात गरिबी वाढलेली आहे, महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली आहे, महाराष्ट्रात महागाई वाढलेली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या दर 3 तासाला 1 होते. हे माझा डेटा नाही आहे, हा मकरंद आबा पाटलांचा डेटा आहे जो त्यांनी विधानसभेत सांगितलेला आहे. त्यामुळे ही जर परिस्थिती असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय सरकार बोलत नाहीये. आत्ताच तुमच्या टीव्ही चॅनलवर मी पाहिलं की माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज एका कार्यक्रमाला कोल्हापूरला गेले, तर तिथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. हे चिंताजनक आहे. आणि मी वारंवार म्हणते की जरी आम्ही विरोधक असलो तरी महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीसाठी एक स्पेशल सेशन बोलवा, चर्चा करूया आणि महाराष्ट्राच्या हितासाठी कधीतरी महाराष्ट्राच्या आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांनी मतभेद सोडून महाराष्ट्राच्या हितासाठी, जसं ऑपरेशन सिंदूरसाठी आम्ही देशाच्या हितासाठी सगळे एक झालो, तसं महाराष्ट्राला आता ती गरज आहे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, आज जी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे किंवा क्राईम, हे सगळे अतिशय अडचणीतून, अशा बातम्या बाकीच्या राज्यातून येत नाहीत. या बातम्या महाराष्ट्रातूनच येत आहेत. आणि केंद्र सरकारचा, महाराष्ट्राचा आणि केंद्र डबल इंजिन सरकार आहे. डबल इंजिन सरकार म्हणतं की महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे. हा केंद्र सरकारच्या होम डिपार्टमेंटचा रिपोर्ट आहे. हे बघा, प्रत्येकाला वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. या प्रश्नाचं उत्तर आता कोण मनातलं कोण खरं हे सत्तेमधल्या लोकांना तुम्ही विचारलं पाहिजे. मी कसं त्याचं उत्तर देणार, मी विरोधात आहे. नाही, नुकसान पाहणीच्या दौऱ्याची मी बातमी वर्तमानपत्रातही वाचली आणि मी त्यांचा मोठा गाड्यांचा ताफाही पाहिला. केंद्र सरकारमधून लोक येत आहेत, पण साधारण भावना अशी आहे की ते शेतकऱ्यांशी बोलत नाहीये. आणि कर्जमाफी जी दिवाळी गोड करू हे तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर सरकारचं धोरण होतं. दिवाळी तर गोड झालीच नाही, पण त्याच्या पुढेही 2 रुपये आणि 3 रुपये आणि 8 रुपये असे पण निधी, म्हणजे मला विचाराल तर थट्टा केली आहे या सरकारने शेतकऱ्यांची. हे दुर्दैव आहे आणि मी त्याचा अशा असंवेदनशील सरकारचा मी जाहीर निषेध करते. पण ते वास्तवच आहे ना. आणि तुमच्या सगळ्या चॅनलवर गेले महिना सव्वा महिना सातत्याने, म्हणजे परवाची शेतकरी आत्महत्या जी नाशिकला निफाडला झाली, कांद्याचा शेतकरी असेल, सोयाबीनचा शेतकरी, केळीला काही भावच राहिला नाही. झेंडू यावेळी दिवाळीत आणि दसऱ्याला रस्त्यावर फेकून दिले शेतकऱ्यांनी. सोयाबीनची तीच परिस्थिती. आणि हे सगळं तुमच्या चॅनलवर मी कुठलेही आरोप महाराष्ट्र सरकारवर करत नाही. जे वास्तव आहे ते सांगायचा एक प्रांजळ प्रयत्न सातत्याने रोज या महाराष्ट्र सरकारला करण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव जे काही त्यांच्या मनात आहे हे पारदर्शकपणे पाठवावं आणि केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. आणि जी काही भावना स्थानिकांची आहे ती सातत्याने तिथल्या स्थानिकांनी मांडलेली आहे, त्याच्यावर सरकारने ऍक्शन घ्यावी. मराठी झालं का सगळं?
वो एग्जाम्पल्स नहीं थे, वो डेटा था। वो उदाहरण बिल्कुल नहीं थे, वो हार्ड कोर डेटा था। जो वास्तव है, जो डेटा ड्रिवन है, वो राहुल जी ने आज दिखाया है। और मेरे ख्याल से सबकी इंक्वायरी होनी चाहिए। जिस इलेक्शन कमीशन पे हम सब ने विश्वास रखा है और एक सशक्त लोकतंत्र में ये देश किसी की मनमर्जी से नहीं चलता। ये देश सिर्फ और सिर्फ भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान से चलेगा। और इलेक्शन कमीशन में अगर गलतियां हुई है तो मानना चाहिए। एक लड़की का नाम जिसका आया, जो इस देश में रहती भी नहीं, उसने वोटिंग किया है। और मेरी विनती है कि हमेशा हम जब आरोप करते हैं इस मामले में, मैं आपकी आभारी हूँ और आज भी आपको मैं विनती करती हूँ कि जो हम आरोप प्रत्यारोप कर रहे हैं, आप प्लीज जाके फील्ड पे चेक करिए। और आज तक जो आरोप इलेक्शन कमीशन और सरकार पे हुए, एक भी गलत नहीं आए। लेकिन ऐड और डिडक्ट आप करते हैं ना, तो अगर ऐड और डिडक्शन में अगर गड़बड़ है तो इनकी जिम्मेदारी नहीं है कि केंद्र सरकार को कहे या केंद्र इलेक्शन कमीशन को कहे कि भैया हमने ये ऐड किया था, ये डिडक्ट किया था, ये फिर ठीक होके नहीं आया। ऑब्जेक्शन तो रेज कर सकते हैं, लोकतंत्र है ना, कि देश मनमर्जी से चल रहा है किसी के। ये हुकूमत नहीं है, ये लोकतंत्र है। लोकतंत्र में हर एक को आवाज उठाने का अधिकार है। और हमारी अपेक्षा है कि महाराष्ट्र में अगर उनको लग रहा है कि केंद्र सरकार से लिस्ट में कुछ बदलाव करने की जरूरत है, तो इलेक्शन कमीशन क्यों नहीं कुछ बोल रहा है? फिर किस काम का ये इलेक्शन कमीशन कि अगर वो आवाज ही नहीं उठाए या सत्य ना बोले। रीजनल पार्टीज नहीं गई थी, कांग्रेस पार्टी एक नेशनल पार्टी है, कांग्रेस पार्टी भी गई थी उस डेलीगेशन में। तो इस देश के बहुत सारे पार्टीज कल गई थी। कांग्रेस पार्टी, महाविकास आघाड़ी के पार्टी और मनसे और उनके मित्र पक्ष सब कल गए थे। सुनने के लिए बहुत घंटे रुकना पड़ा, लेकिन इलेक्शन कमीशन शायद व्यस्त होगा, उन सब से मिले। लेकिन जो आरोप किए, जिसका डेटा भी दिया, उस पर एक जवाब नहीं आया इलेक्शन कमीशन का। ये बहुत दुख की बात है कि इतना सारा डेटा जो हम आपके सामने रख रहे हैं, जो सच्चाई है, लेकिन न्याय नहीं मिल रहा है। निवडणुका घ्या अशी मागणी आता सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। तर घोळ असल्यास निवडणूक घेण्यात काही अर्थ नाही असं महत्त्वाचं विधान सुप्रिया सुळेंनी केलं। महाराष्ट्र प्रचंड आर्थिक अडचणीमध्ये आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। तर निवडणूक मतदार याद्यांमधील जो घोळ आहे तो दूर केल्याशिवाय निवडणुका नको असं त्यांनी म्हटलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।